तर आता बघू पुढचा प्रश्न. हा प्रश्न संयुक्त पूर्व परीक्षा गट ब 2024 मधला आलेला गणित आणि बुद्धिमत्तेवरचा प्रश्न आहे. हा प्रश्न काय म्हणतो, की 5 वर्षापूर्वी रेखा व नेहाचे सरासरी 34 वर्ष होते. आज रेखा, नेहा, नीरज तिघांची सरासरी 33 वर्ष आहे. तर 10 वर्षानंतर नीरजचे वय किती असेल? असा सोपा प्रश्न विचारलेला आहे. आधी आपण 5 वर्षापूर्वी सरासरी काढू. तर रेखा आणि नेहा यांचे एकूण वय दोघं आहे म्हणून 2 गुणाकार 34 वर्ष सांगितलेले आहे. 34 गुणिले 2 68 वर्ष. दोघांची सरासरी एकूण वय आहे 68 वर्ष. 5 वर्षांनी दोघांचे एकूण वय 68 वर्ष आपण आताच काढले. बेरीजमध्ये दोघं जण आहे म्हणून आणि 5 वर्षानंतर म्हणून 5 ने गुणाकार. याला आपण जेव्हा सॉल्व्ह करतो तेव्हा 78 वर्ष येते. आज तिघांची सरासरीचे वय काढायचं आहे, तर तिघांचं एकूण सरासरी 33 म्हटलं आहे. तिघं आहे म्हणून गुणाकार 3 त्यांचे ते 99 वर्ष. नीरजचे आजचे वय जर काढायचे असले, तर हे तिघांचं आहे आणि हे दोघांचं आहे. तिघांमधून दोघांचं जेव्हा आपण वजाबाकी करू, तर एकाचं मिळेल म्हणजे 21 वर्ष. 10 वर्षानंतर नीरजचे वय विचारलेलं आहे. तर नीरजचे वय आपण काढले 21 वर्ष. 10 वर्ष म्हणजे त्याच्यात बेरीज 10 करू, तर येणार 31 वर्ष. शॉर्ट्स व्हिडिओ असल्या कारणाने इथे फास्ट एक्सप्लेन करावं लागतं. इथे सविस्तर तुम्हाला अशी एक लिंक दिसत असेल, तिथं लिंकमध्ये क्लिक करून तुम्ही सविस्तर असा व्हिडिओ पाहू शकता. तिथे एक्सप्लेनेशन केलेलं आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, मित्रांमध्ये शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा, सोबत बेल आयकॉन दाबा. धन्यवाद.